अजिबात असं होणार नाही. सुरेंद्र पवार यांच्या मागं आम्ही सगळे नेमके आपला खंबीरपणे आहोत. तडकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब, हे सगळी नेते मंडळी आम्ही तिथे आहोत. काही नाही, काही घटना घडल्या चर्चा झाल्या असतील पण मला वाटते सगळेजण एक आहोत. सुरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र आहोत. 25% जास्त सध्याची जी गोष्ट इंटरनेट स्वर असा पूर्वी इंदिरा गांधीने लोकांकडे सोनं मागितलं मोदीने आता सोनं घेऊ नका असं आवाहन केलेलं आहे. पण असं संकट देशावर येऊ शकतं का? आपण देशावर येईल असे या युद्धाच्या परिस्थितीमुळं आपल्याला त्या इंधन गॅस आणि आपल्या सुद्धा निर्याती आयाती या पद्धतीने बघितला आता एखाद्या वेळेला संकट म्हणजे आता तर आपण सगळ्यांनी तयार आहे. आपल्याला माहिती नाही देशातलं चंद्रशेखर मुख्यमंत्री पंतप्रधान होते, देशातलं सोनं आपण लंडनला ठेवलं होतं नंतर एकदा शुक्रवारी का सोमवारी भातच खायला नाही असं लालबहादूर शास्त्री सांगितलं. असे ज्या ज्या वेळेला संकट येत त्यावेळेला देशाचे प्रमाण आव्हान करतात जनता ते आपण मदत करत असतो. कोरोनाच्या काळात आपण बघितलेलं आहे. सुनील तटकरे आता कालच हा निर्णय झाला आणि पंतप्रधान हे प्रत्येक दौऱ्याला गेलेले आहे. मी मुख्यमंत्र्यांना सगळ्या आम्ही कारखानदार पुन्हा एकदा भेटून आणि केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की आता फार मोठी आर्थिक संकटामध्ये कारखान्यात सापडले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून आणि कारखानदार म्हणून मला वाटतं की कारखानदारी पुढे चालणं फार अवघड आहे. जर साखरला दर वाढले नाहीत, MSP जर वाढवले नाही, जर आपण इथेनॉल घेतलं नाही, इथेनॉलचे दर वाढवले नाहीत तर पुढच्या वर्षी अनेक कारखाने चालू होतील की नाही माझ्या मनामध्ये शक्य आहे. त्याचे एफआरपी वाढते, पगार वाढतोय, मेंटेनन्स खर्च वाढतोय, वाहतूक दर वाढत आहेत. त्यामुळे गंभीर प्रश्न या निर्माण होणार आहेत. आपल्याला दिल्लीला जाऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब यांना सांगावं लागेल आणि यातून मार्ग काढावा लागेल. तर कारखानदारी ही अतिशय धोक्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. साहेब, तुम्ही सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत का नाहीत हे अद्याप स्पष्ट होत नाही. निवडणूक आयोगाला जे पत्र होतं त्यामध्ये फक्त ते आमदार आहेत अशा पद्धतीचा उल्लेख, खासदार आहेत अशा पद्धतीचा फक्त उल्लेख आहे. केंद्राची जे आमचं ऑफिस बेरर आहे त्यामध्ये त्याचं आहे. आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत. आता गोकुळच्या निवडणुकीबाबत जरा सायलेंट ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले त्याबद्दल वेगवेगळे अर्थ हे अधिकारी काढतायत. आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई संपलेली आहे. 15 तारखेपासून अधिकचा महिना झाल्यामुळं आता लग्न एक महिनाभर काय होणार नाही. लग्नात आपण जात होतो त्यावेळी काय करतो, 3 मंगलाष्टका, 5 मंगलाष्टका, 7 मंगलाष्टका. लग्न जवळ कसं आहे, आधी लग्न घटिका समित, तशी आता आली गोकुळची निवडणूक समिती. पण सुनावणीला ज्या पद्धतीने उशीर होतोय, वादाचे प्रसंग त्या ठिकाणी घेत आहेत, पोलीस बोलवा अशा पद्धतीची भाषा याबद्दल आम्ही सगळे बसून चर्चा करणार आहोत. कारण प्रशासकांनी चार्ज घेतल्यापासून जवळ 50-60 हजार लिटरचं संकल्प कमी झालेला आहे. आता उष्णता ही कारण आहेच आणि संकलन कमी होणं ही तितक्याची घटना आहे आणि त्या प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे. आणि प्रशासक मंडळाने सुद्धा गोकुळच्या नावाला डाग लागेल, गोकुळचा ब्रँड बदनाम होईल असं काम करता कामा नये. राजकारणामध्ये फारसं भाग घेता कामा नये आणि हे राजकारणामध्ये काही अधिकारी भाग घेत असल्यामुळं हे प्रकरण उद्भवलेलं आहे. मला वाटतं अजूनही मी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगेन आणि दूध उत्पादकांना विनंती करेन की आपलं सगळं जे उत्पादित दूध आहे गोकुळा घाला. फार मोठी गोकुळा दुधाची मागणी आहे, सज्जन आहे. त्यामुळं जरी प्रशासक आला तर तो 2-3 महिन्याचा पावला आहे. त्याला गोकुळ इथंच राहणार आहे आणि इथंच आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्याची भूमीतच काम करणार आहोत. त्यामुळं तिकडे लक्ष न देता संघ कसा वाटेल यासाठी दुधाचा पुरवठा करावा आणि अजिबात तिकडे लक्ष कुणी देण्याची आवश्यकता नाही. आणि आंदोलकांनी सुद्धा आता त्यांचे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडून
इतर वेळेला त्या प्रशासकांना त्रास न देता त्यांना काम करू द्यावं. नाही, पण तुम्ही म्हणताय की काही अधिकारी राजकारण करतात किंवा राजकारणात भाग घेतात असतात. मग अशा अधिकाऱ्यांवर काही कारवाई संदर्भात किंवा कारवाईचा संबंध आता मी दिला इशारा, तो जाता जाता तुझा इशारा पुढे आहे. साहेब, खरं आजपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे. एकीकडे आपण वाहनांचा ताफा कमी केलेला आहे, दुसरीकडे ही दरवाढ पाहताय. नागरिकांतून खूप मोठा संताप आहे त्याच्या. गेले 15 दिवस सांगताय की आम्ही दर वाढवलेले नाहीत. आम्ही अनेक दर वाढवून सुद्धा आम्ही दर वाढवले नाहीत. आता दर वाढण्याशिवाय पर्याय नाही. आणि एकदम जागतिक जी परिस्थिती निर्माण झाली आहे तेलाची, ते आपलं अपरिहार्यता आहे, ते आपण मान्य केलं. साहेब, राज्यामध्ये नीट परीक्षा संदर्भात एक मोठा घोटाळा आंदोलन असेल केंद्र दिसतात कसं बघताना संपूर्ण प्रकारे आता या नीट परीक्षेमध्ये जागेदोरे सापडलेले आहेत. सीबीआय पुन्हा परीक्षा काहीतरी 21 तारखेपासून पुन्हा द्यायची होती. आता यावेळेला ती चांगल्या पद्धतीने करण्याबाबत भारतीय केंद्र सरकार लक्ष दिले. कर्जमाफीच्या निकषाबाबत आपण एक भाष्य केलेलं होतं, ते नेमकं काय आहे त्याचं सविस्तर काय? तर एक काल सुद्धा कर्जमाफीची राज्य लेवलची बैठक झाली. आपल्याला माहिती आहे की ती योजना जी मंजूर केलेली आहे मुख्यमंत्री महोदयाने भाषणामध्ये विधानसभेमध्ये बजेटच्या वेळेला कर्जमाफी करतात. आता त्यामध्ये 2022, 23-24 आणि 23-24 या 3 वर्षामध्ये हे शेतकरी 2 वर्ष सलग नियमित भरती पुरवठा करतील. त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन करतात. त्याशिवाय 30 जून 2025 अखेर ज्यांची पीक कर्ज थकलं असतं त्याला 2 लाख रुपये करतात. म्हणजे हे वर्ष 30 जून 2026 आहे. आता त्या कर्जमाफीमध्ये 2020 जून 2026 हे वर्ष नाही. त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी या वर्षी कर्जमाफी होणार नाही, ही योजनेमध्ये नाही. आणि त्यांनी भरून आम्हाला सहकार्य करावं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो वसुलीचं जे रेकॉर्ड आहे 90 ते 99% त्याच्यामध्ये ते मला वाटते आभार ठेवावं अशी आम्ही विनंती केली. लाटक्यामध्ये पैसे घेण्याला येतील, थोडं पुढं मागं होईल येतील. तर अधिकारी पाठवून चर्चा सुरू झाल्या कारण दोघांच्याकडनं पण तशा पद्धतीचे वक्तव्य तुम्ही सूचक वक्तव्य तुम्ही होतात. त्यांना बोला विचारा, पण त्यावर त्यांना विचार विशाल पाटील देखील तुमची चांगली मित्र आहेत. चांगलं आहे, आमच्या युतीतच आहे ना, युतीतच आहे. आता मी तुम्हाला सांगितलं आली गोकुळची लग्न घटिका समेत. आता सगळेजण कसं काय नाही आली म्हटले की आता मग अक्षरा घेऊन थांबत होतो, शेवटच्या अक्षरात टाकायचं ना त्या. तर युतीला निवडून आणण्यासाठी आता मतदार आसुसलेले आहेत आणि मतदार घेऊन आता ते काही काम भाडी पाटील एकत्र आले तर तुम्ही स्वागत कराल काय? मला एक सांगतो त्यांनी काय करावं आणि तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु युती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि युती सत्ता या ठिकाणी येणार आहे. शिवाजी पाटील शांत झाले का मुंडेंनी मला काय नाही. तुम्ही त्यांना मला- इशारा दिला होता तो मला त्याचे काही परंतु ते 5-7 दिवस ते शांत आहे. मला वाटतं जरी शांत असले तरी ते विधानसभेचे आमदार आहेत, आपले सहकारी आहेत. ठीक आहे, काही भावना त्यांच्या भडकल्या असतील, मुद्दे असतील, परंतु आता ते काही वक्तव्य करत त्यांनी त्यांचा आभार आहे. दावा दाखल करणार आता प्रोसेस कुठपर्यंत आली? 6 दिवसाची त्यांना मी मुदत दिलेली होती.